नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हातखंबा तिठा ते साखर रस्त्याची परिस्थिती बघणार आहोत. इथे आता आपल्याला दोन रस्ते प्रामुख्याने बघायला मिळाले. आता पहिला रस्ता आता आपण रत्नागिरीतून बाहेर पडताना नॅशनल हायवे 166 जे मीडिया नागपूर हायवे, आणि आता दुसरा रस्ता आपण आता ज्या रस्त्यावरून जातोय हा आहे ऍक्च्युली मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे 66, नॅशनल हायवे 66, तो 166 आणि हा नुसता 66. हातखंबा तिठावरनं पुढे आल्यानंतर ही जी घाटी आहे तिथे आता तुम्हाला दाखवतो मी. तसं म्हणावं तसं काहीच काम दिसत नाही, प्रगती खूप नाहीये. ते आता मध्येच काहीतरी असं फोडलं, तिकडची एक लेन थोडीशी सुरू झाली आणि ही सगळी वरात चालू आहे आणि एक मोठा ट्रेलर पुढे आहे, त्याला तर आता इथे ओव्हरटेक करणं अवघडच आहे. समोरनं टू व्हीलर जरी आली तरी ओव्हरटेक करता येत नाही. आता इथे बघा डावी लेन आहे, त्याचं काम सुरू आहे, बऱ्यापैकी गती दिसते कामाची, बऱ्यापैकी झालंय कामाचं. एक बेस ज्याला म्हणतो आपण तो करून झालाय. आता त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट ओतलं जाईल. निदान इथपर्यंत तरी बेसचं काम झालंय. पुढे डोंगर फोडून तयार करून ठेवलेलं आहे सगळं. हा रस्ता आपण आता उजवीकडे जातो, हे सगळं मोठं वळण आहे, ते आता वळण काढून टाकलंय. हे डाव्या हाताला इथे जे काम सुरू आहे तिथून सरळ तो रस्ता पुढे जाणार. पुढे हातखंबा गाव जे छोट, तिथे हा रस्ता कसा आणि कुठे मिळणार आहे तो पण बघूया. हा इथून घाटातनं सरळ येणार आहे. तिथे बघा ही शाळा आहे, त्या शाळेच्या अलीकडे हा इथनं बाहेर पडेल डोंगर फोडून. आणि माझ्या अंदाजाने हे सगळं वळण स्किप होऊन समोर बघा तिकडे त्या झाडांच्या पलीकडे रस्त्याचं काम दिसतंय, तसा सरळ त्याला जाऊन मिळणार आहे. तुम्हाला नंतर मग त्याचा एक मॅप दाखवेन, त्या मॅप मधून आपल्याला समजेल हा रस्ता कसा जाणार आहे. हा मधला जो एरिया आहे तिथे उजव्या हाताला देऊळ आहे, त्या डाव्या हाताला ही सगळी वस्ती आहे. सगळी वस्ती आता इथे त्यांनी सोडून दिली, इकडे ते येणार नाही. ते देवळाच्या पलीकडचा जो भाग आहे तिथून तो रस्ता सरळ वरती जाणार. हे आलं हातखंबा गाव. या गावामधनं सुद्धा आता रस्ता जात नाहीये, तो पलीकडनं बाहेर राहतो. इथे जी छोटी घाटी सुरू होते गाव संपल्यावर, ही घाटी स्किप करण्याचा प्रयत्न असणार त्यांचा. हे बघा आता इथनं हा रस्ता बाहेर येतो, उजव्या हाताला इथे दिसतोय. आपण जाऊया का पुढे? वाव होता. हा बघा हा पलीकडून सगळा रस्ता आला वर, आणि असाच सरळ तो पुढचा इथून सरळ रस्ता चालू होतो, तिथे जाऊन तो मिळेल. हा बघा सिमेंट दगड टाकत चाललाय. पडलं तर काय दुसऱ्याच्या अंगावर पडेल, त्याला काय जातं. इथली तीव्र वळणं होती मोठी, ती सगळी त्याने काढून टाकली, आणि एका अर्थाने चांगले अनेकांचे इथे प्राण गेले ऍक्सिडेंट होऊन. कारण त्या वळणामध्ये वर्ण जे स्पीड मध्ये येतात त्यांना अंदाजच नसतो पुढे कसं वळण आहे, आणि अचानक समोर ते मोठं वळण आलं, त्यांचा कंट्रोल जातो आणि गाड्या त्यांच्या खाली कोसळतात. अनेक जणांचे इथे ऍक्सिडेंट झाले. त्याचं ते सगळं वळण जाईल मोठं, ज्या मोठं होतं ते सरळ हा रस्ता इथे आता पुढे येईल.
ते आता नुसती खडी घालण्याचं काम झालंय. पुढे अजून फोडून लेवल करण्याचं काम सुरू आहे. ते समोर उजव्या हाताला बघा, हा जो एक छोटासा रस्ता गेला उजव्या हाताला, इथे आरटीओ ब्रेक टेस्ट घेतो. गाड्यांची जी ब्रेक्स असतात गाड्यांचे, प्रायव्हेट गाड्यांचे नाही पण पब्लिक व्हेकल्स जे आहेत त्यांची ब्रेक टेस्ट असते. ती कंपल्सरी प्रत्येक गाडीला द्यावी लागते. मला वाटतं 1 वर्षांनी असेल. तर इथे असा एक उतार आहे, त्या उतारामध्ये त्या गाड्या घेऊन जायला सांगतात आणि ब्रेक टेस्ट करतात. ब्रेक प्रॉपर लागतोय की नाही, उतारामध्येच गाडी पूर्ण उभी राहते की नाही, पुढे घसरते, जेणेकरून ब्रेक व्यवस्थित आहेत गाडीचे हे सर्टिफाय केलं जातं. इथे त्याचा एक छोटासा ट्रॅक आहे. हा एस टी बाबा मध्येच उभा आहे, नेमकं त्याला काय करायचे कळत नाहीये. हा बस स्टॉप त्याचा आहे तिथे. सगळं मोठा एक वळण हे जाईल, तो डोंगर फोडून जो रस्ता आलाय तो सरळ तिथे होईल. हा सरळ वर्ण येणार. हा सुद्धा इथला घाटीचा जो भाग आहे हा सगळा आता जाईल. फक्त इथे थोडासा चढ उतार राहणार आहे, म्हणजे पूर्ण प्लेन रोड मिळणार नाही, कारण बऱ्याच उताराची घाटी होती. पण पहिल्या एवढे पण चढ आणि उतार राहणार नाही, कारण नॅशनल हायवेचा एक तो नियमच आहे की सपाटीकरण असलं पाहिजे रस्त्याला, किंवा जे स्लोप्स आहेत चढ किंवा उतार असतील तर त्यांना पण नियम आहे. किती अंशामध्ये चढ असला पाहिजे, किती अंशामध्ये उतार असला पाहिजे, किंवा वळण असेल ते किती अंशामध्ये पाहिजे, या सगळ्या गोष्टींना नियम आहे. काही ठिकाणी ते नियम फॉलो झालेले नाहीये, पण तरी सुद्धा अनेक सगळे ओव्हरऑल सगळं जर आपण बघितलं 98 ते 99% म्हणायला हरकत नाही, जे रस्ते बनवले गेले ते पूर्ण नियम जे मेन्शन केलेले त्या नियमांप्रमाणे आहेत. इथे बाजूचा रस्ता पण सगळा झालाय, फक्त त्या रस्त्यावरती वाहतूक सुरू नाही अजून झालेली. इथे सुद्धा बघा मधलाच एक छोटा पॅच आज सुद्धा तसं वातावरण गरमच आहे. इथे आता 34 डिग्री टेम्परेचर आहे. त्यातल्या त्यात रत्नागिरीत थोडं तो कमी दाखवतो, 31 वगैरे टेम्परेचर दाखवत होता, इथे परत टेम्परेचर जास्त आहे. एक त्या काळचं मोठं अवघड वळण होतं, मोठे ट्रेलर हमखास इथे ट्रॅफिक ब्लॉक करायचे, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम असायचा या ठिकाणी. आता हाच रस्ता समोरनं तसा तसा वर जाईल, म्हणजे हा चढ पण जाईल आणि मोठं वळण आहे ते पण जाईल. इथे डाव्या हाताचं काम पर्यंत तरी झालेलं दिसतंय, पर्यंत झालंय, फक्त झालं नाही. आणि इकडे आता आपण हा मधला पॅच सोडून द्या, कारण तो होणार नाही. उजवीकडचं उजवी जी लेन आहे आता आपण जातोय ती पण झाली आहे पूर्ण, आणि माझ्या मते पालीपर्यंत झालेली आहे पूर्ण. उजवी लेन व्यवस्थित झाली, डाव्या हाताचं काम सुद्धा झालेलं आहे.
फक्त आता त्याच्यावरती चिरे देण्याचं काम शिल्लक असावं. नाही ते पण झालेलं दिसतंय. येत्या काही दिवसात 10वी लेन सुद्धा कदाचित नाही सुरू नाही होणार आहे. इथे परत काम अर्धवट आहे. पुढचा रस्ता परत अर्धवट झालेला आहे. इथून हा परत सगळा डोंगर फुटून पलीकडनं रस्ता आहे. मधलं माझ्या मते ते वळण तसंच राहणार आहे, पण फार एकदम वळण काय कमी होण्यातलं दिसत नाही तिथलं. मी मगाशी हे म्हटलं ना की पूर्ण सपाट रस्ता करणं उतार नसेल आहे इथे शक्य नाहीये. आता इथे तुम्ही अनुभव घेऊ शकता. इथे बघा हे चढ तसाच राहिला, कारण का शेवटी निसर्गातच अशी रचना आहे इथली. एकदम स्टीफ चढ ज्याला म्हणतो आपण तशा टाईपचे चढ उतार आहेत आणि ते 100% काढून टाकणं शक्य नाही. तर इथे आता बऱ्यापैकी चढ आहे. गाड्या चालवणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं. नवीन रस्ता झालाय पण तरी चढ आहे. बऱ्याच वेळेला आपण चढाचा विचारच करत नाही आणि सुसाट येतो, नंतर अचानक मला लक्षात अरे इथे भरपूर मोठा चढ आहे. ही लेन आता इकडची बऱ्यापैकी सगळी दिसते झालेली. पलीकडची पण लेन इथपर्यंत झाली, मध्येच परत सोडलंय. इकडचं पुढचं काम चालू आहे. हा मधलाच पॅच एक तेवढा राहिलाय. पुढचा परत झालाय पॅच अर्धवट अर्धवट. परत कोणाला याबद्दल माहिती असेल तर कृपया सांगा, असं हे अर्ध अर्ध का करतात, काय कारण आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी नक्की त्याचं उत्तर देईन. आणि अधिक तुम्हाला जर काय माहिती असेल, मी सांगतो त्याही पलीकडे तुम्हाला माहिती असू शकते, तर ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. मलाही ते कळेल आणि इतरांनाही कळेल. पण कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब झालं, व्हिडिओ बघताना ते शेवटपर्यंत बघा. काही असं होतं काही वेळेला की आपण जस्ट थोडं 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 बघत जातो आणि पुढे पुढे नेत जातो. व्हिडिओ फॉरवर्ड करणं म्हणतो आपण. यामध्ये काही वेळेला असंही होतं की मध्येच काहीतरी एखादी गोष्ट महत्वाची आलेली असते त्या व्हिडिओमध्ये, त्या एखादी गंमत झालेली असते, आपण ते बघायला विसरून जातो. त्या गमती जमती सुद्धा अनुभवायच्या असतात. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. मी जेव्हा व्हिडिओ बघतो ते पूर्ण व्हिडिओ बघतो, अगदी स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत. काही गोष्टी अधेमध्ये छोट्या छोट्या असतात त्या पण आपल्याला समजतात. ते शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या सूचना असतील तर मला नक्की सांगा. तर इथे आपण पाली गावाच्या जवळ आलोय. इकडे सुद्धा असं अर्ध अर्ध काम झालंय. तिकडचा बघा एक छोटासा एवढासा एक पॅच करून ठेवलाय. बाकी आता आपण जातोय हा जुन्या रस्त्यावरूनच जातोय. हा असाच्या असा आता सरळ समोर बाहेर पडणार रस्ता. इथून आता पाली गावाची सुरुवात झाली. पूर्वी इथे डाव्या हाताला पोस्ट ऑफिस होतं. आता ते गेलं पोस्ट ऑफिस. तिथे रस्ता येणार आहे.
आणि माझ्या अंदाजाने एक शाळा पण होती छोटी. तर त्या सगळ्या खाणाखुणा गेल्या तिथल्या. पटका हे बघा इथे शाळा आहे, पण त्यांचं कंपाऊंड मला वाटतं बऱ्यापैकी गेलंय. इथेच उजव्या हाताला लक्ष्मीपल्लीनाथाचं एक मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. ज्यांचं कुलदैवत आहे लक्ष्मीपल्लीनाथ, त्यांना इथून रस्ता आहे जायला. हे आता पाली बाजारपेठ, या ठिकाणी बरीचशी रस्त्यालगतची घरं, दुकानं ही सगळी पाडून झाली आणि तिथनं आता हा रस्ता जाणार आहे. तर इथे ओव्हरब्रिज व्हायचा आहे, पण इथे ओव्हरब्रिजचं काही लक्षण दिसत नाहीये कुठे. ब्रिजचे पिलर वगैरे असं काहीच दिसत नाहीये, आणि हा बहुतेक इथनं खालूनच रस्ता जायचा असं दिसतंय. आणि आता इथे पाली गावातला छत्रपती शिवाजी महाराज चौक आला. उजव्या हाताला जर तुम्ही गेलात तर हा गोवा रोड आहे, तुम्ही गोव्यात असता. आणि आता आपण इथनं डावीकडे जाणार. हा डावी हा साखर रोड किंवा कोल्हापूर रोड. इथून आता आपण कोल्हापूर रोडला